महिला विकास विभागाकडून एक जी.आर. 9 फेब्रुवारी 2024ला जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग. सुरुवातीमध्ये आपल्याला प्रस्तावना बघायचं आहे. नंतर या जी.आरमध्ये महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाने काय अपडेट देण्यात आला आहे हे सविस्तर आपल्याला बघायचं आहे. तर बघा, प्रस्तावना आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपरोक्त वाचा क्रमांक 1 येथील शासन निर्णयाने व व्यावसायिक क्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग SEBC तसेच इतर मागास वर्ग OBC या प्रवर्गातील मुलींना शिक्षण व परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ अनुदाय करण्यात आला आहे. तसेच शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये 100% सवलत देण्याच्या योजना लाभ ज्या अनाथ बालकांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या महिला व बालविकास विभाग शासन निर्णय दिनांक 6/4/2023 मध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य या वारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुदय करण्यात आला आहे. तर बघा, ही प्रस्तावना आहे. आता प्रस्तावनामध्ये शॉर्टमध्ये आहे आणि शासन निर्णय काय देण्यात आले ते आपल्याला पुढे बघायचं आहे. सदर शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेऊन महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत निर्गमित केलेल्या अनाथ प्रमाणपत्र धारक व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मुलींना शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये 100% लाभ मंजूर करण्याबाबत वाचा क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेकरिता वित्त विभागाने उपलब्ध करून दिलेल्या लेखाशीर्ष मागणी क्रमांक 1/2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण, 2 समाज कल्याण, 102 बाल कल्याण, 22 अनाथ मुलांसाठी योजना, अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क देण्याबाबत योजना कार्यक्रम 2235 डी 865 या लेखाशीर्षाखाली 31 सहाय्यक अनुदान वेतनानंतर लेखाशीर्षात मान्यता देण्याची तसेच सदर योजनेकरिता हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता शासन निर्णय काय आहेत, जे अनाथ मुलं आहे किंवा जे मागास प्रवर्ग जे कॅटेगरीचं मुलं आहे, अनाथ मुलं आहे, त्यांच्यासाठी किती टक्के आणि किती त्यांना सवलत देण्यात येणार आहेत, तर हे सर्व आपण या जी.आरमध्ये बघतोय. शासन निर्णय अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क देण्याबाबत योजना या योजनेकरिता पुढील प्रमाणे लेखाशीर्ष मान्यता देण्यात येत आहे. तर बघा, मागील क्रमांक मराठी आणि इंग्रजी. तर या ठिकाणी आपल्याला या टेबलमध्ये जे आपल्याला देण्यात आलं आहे, कॉन्शियस मायनर हेड बालकल्याण हे आपल्याला अनाथ मुलांसाठी योजना आहे. अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क देण्याबाबत योजनेचा कार्यक्रम हे आपल्याला जी.आरच्या मार्फत या ठिकाणी अपडेट देण्यात आला आहे. दुसरं, व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या अनाथ प्रमाणपत्रधारक मुलींना शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क अदा करण्याकरिता मागणी क्रमांक 1/2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण, 2 समाज कल्याण, 102 बाल कल्याण, 22 अनाथ मुलांसाठी योजना, 22 अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क देण्याबाबत योजना कार्यक्रम या लेखाशीर्ष अंतर्गत 31 सहाय्यक अनुदान वेतनानंतर या बाबीकरिता सन 2025-26 या वर्षाकरिता विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पित केलेल्या रुपये 60 लक्ष फक्त इतकी निधी आयुक्त महिला बालविकास आयुक्तालय पुणे यांना वितरित करण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे. तर बघा, अनाथ मुलं आहे किंवा अदर OBC असेल किंवा SEBC असेल, जे मागास प्रवर्गात जे विद्यार्थी आहे किंवा जे अनाथ मुलं आहे त्यांच्यासाठी जी निधी मंजूर करण्यात आली ते 60 लक्ष निधी मंजूर करण्यात आले शासनाकडून. आणि त्यांना जे ॲडमिशन आहे किंवा त्यांचं व्यावसायिक अभ्यासक्रम असेल, प्रवेशित व्यावसायिक अभ्यासक्रमाचं जे शुल्क आहे ते शुल्क या निधीमधून त्यांना वितरित करण्यात यावं असं या ठिकाणी देण्यात आलं आहे. सदर योजनेअंतर्गत 2024-25 सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता लाभार्थींना सादर केलेल्या अर्जानुसार निधी वितरित करण्यात यावा. सदर योजनेअंतर्गत वितरित निधीचा विनियोग करण्यासाठी आयुक्त महिला बालविकास पुणे
यांना नियंत्रण अधिकारी तथा सहनियंत्रण तसे आहार व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. आयुक्त महिला बालविकास पुणे यांनी सदर निधी खर्च करताना वाचा क्रमांक 2 येथील शासन निर्णयातील अटी व शर्ती तसे वित्त नियोजन विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेश सूचना परिपत्रके अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करावे. तसंच सदर निधीच्या खर्चाबाबतचे उपयुक्तता प्रमाणपत्र विहित नमुन्यामध्ये शासनास सादर करावे. तर आपल्याला या ठिकाणी जे अनाथ मुलं आहे, ओबीसी आहे किंवा जे इतर मागासवर्ग जे मुलं आहेत त्यांच्यासाठी प्रवेशित व्यावसायिक प्रवेशित असेल ते सर्व त्याच्यासाठीही हा जी-आर करण्यात आला आहे. त्यांचा जो निधी आहे तो निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे आणि खर्च करण्यात महिला बालविकास विभाग जे यांना मान्यता देण्यात आली आहे.